नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज आपण आलो आहोत भाजे लेणी पाहायला. भाजे लेणी हे पुणे जिल्ह्यातील लोणावळा शहराजवळ असलेल्या भाजे गावात स्थित आहेत. तर चला बघ पाहूया कशी आहे ही भाजे लेणी. हे आहे मळवली स्टेशन, सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे हे. या स्टेशन पासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आपले भाजे लेणी आहे. हे आहे भाजे गाव. आम्ही आलेलो आहोत भाजे लेणी. लोणावळ्यामध्ये कारला लेण्याजवळच भाजे लेणी आहेत आणि हे भाजे गावात या बौद्धकालीन भाजे लेणी आहेत. तर आम्ही तिकडे चाललेलो आहोत. तर चला मग आपण जवळ. ये बहुत ही प्रेक्षणीय स्थल है. यहाँ पे जो केव्स है वो केव्स बौद्धकालीन केव्स है और वो देखने के लिए हम बहुत आतुर है. इसलिए हम हमारी फैमिली सब वो केव्स देखने के लिए जा रहे हैं. हे आहे तिकीट सेंटर. इथे प्रत्येक व्यक्तीसाठी 25 रुपये तिकीट आहे. भाजे येथील हिनयान पंथातील गुफा इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सनचे 1ले शतक या काळात कोरल्या गेलेल्या 29 गुफांचा समूह आहे. या लेण्या 2 प्रकारांमध्ये विभागलेल्या आहेत. हा आहे प्रार्थनेसाठी असलेला मोठा हॉल, यालाच चैत्यगृह असं म्हटलं जातं. या चैत्यगृहांच्या रचनेत भाजे येथील चैत्यगृह सर्वात महत्त्वाचे शैलगृह आहे. चैत्यगृहाच्या रचनेत बांधीव स्थापत्याचे दगडांमध्ये तंतोतंत अनुकरण केल्यामुळे छताला लाकडी तुळ्या, दगडातले साधे सरळ पण क्वचित असलेले अष्टकोनी स्तंभ तसेच पूर्वी केलेल्या लाकडांचा वापर दर्शवणारे अनेक पुरावे या गुफांच्या आत व बाहेर पाहायला मिळतात. बरोबर भाजे लेणी या सभागृहामध्ये आणि हे आहे चैत्य सभागृह. तर याची प्रतिकृती जी अशी आहे की घोड्याचे नाग असतात ना, तशी त्याची प्रतिकृती आहे. आणि या आतल्यामध्ये आतल्या भागात हे स्तूप केलेलं आहे छानपैकी असं तयार. स्तूप हे पूर्ण पोलीफॉर्म आहे किंवा दगडामध्ये. आणि साईडला जे आहे ते 12 पिलर आहेत. या साईडला 12 पिलर आहेत. टोटल मिळून 24 पिलर आहेत. आणि हे पूर्ण जे आहे त्याला म्हणायचं असं चैत्य सभागृह. हे आहे भिक्षूंना राहण्यासाठी असलेले छोटेसे कक्ष, यालाच विहार असं म्हटलं जातं.
स्तूपवर प्रत्येकाचे नाव पण सुद्धा कोरलेले आहेत. त्यांचं जे नाव होते ते पूर्ण कोरलेले आहे आणि हे स्तूप जे आहे त्यांच्या स्मरणार्थ काय केले आहे. नंतर ज्या ठिकाणी उघड्यावरती 14 स्तूप होते त्यानंतरची ही एक कोरीव अशी लेणी आहे. या लेणीमध्ये सभोवताली त्या ठिकाणी स्तंभ आहेत. 1 2 3 4 5 6 स्तंभ आहेत. त्याचबरोबर स्तंभातून ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करताय तर वेगवेगळे कोरीव काम केलेले नक्षीदार या ठिकाणी काय आहेत मानव आकृत्या या ठिकाणी कोरलेल्या आहेत. त्याचबरोबर उजव्या बाजूला एक ध्यानगृह आहे आणि त्या ध्यानगृहाच्या दोन्ही बाजूला एका बाजूला गजरूढ सेनापती दिसतो आहे आणि एका डाव्या बाजूला त्या ठिकाणी अश्वरूढ योद्धा त्या ठिकाणी दिसतो आहे. एकदम खालती बऱ्यापैकी त्या ठिकाणी अश्व, त्यानंतर काही जनावरांची चित्र, त्याचबरोबर एक नर्तिका अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात पहिली ही लेणी आहे आणि ही फार प्राचीन अशी लेणी आहे. इथून पुढे आपल्या पुणे परिसरामध्ये ज्या काही लेण्या स्थापन झालेल्या आहेत ते या भाज्या लेणीनंतर तयार झालेल्या लेण्या आहेत. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिली लेणी आहे. शनिवार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालू असतात. या लेण्यांपासून लोणावळा, खंडाळा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, कार्ला लेणी आणि बेडसे लेणी हे जवळचे पर्यटन स्थळ आहेत. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.